तर ही सगळी राज्य आपण बघितली तर एक चित्र जे यातनं आपल्याला स्पष्टपणे समोर दिसतंय की जे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेले स्थानिक पक्ष प्रादेशिक पक्ष होते त्यांचा आता राज्याच्या सत्तेतून त्यांना बाहेरची वाट बघायला मिळते आणि ज्यांनी तिथे भारतीय जनता पक्षासोबत युती केली आहे ते पक्ष त्यांचं अस्तित्व तिथे अजूनही टिकवून आहेत. पण हे किती काळ टिकणार आहे अस्तित्व, त्यामुळे आम्ही म्हणतो की राजकीय पक्षाचा जरी कुठला प्रवास संपत नसला, जरी आम्ही म्हटलंय की प्रादेशिक पक्षांचं राजकारण संपलंय का, राजकारण संपत नसलं तरी सुद्धा त्यांच्या राजकारणाला हा ब्रेक लागणार आहे का, याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. ही चर्चा करण्यासाठी काही विशेष पाहुणे आपल्यासोबत जोडले जात आहेत. माझ्यासोबत जोडले जात आहेत प्रशांत जगताप जोडले जाणार आहेत आपल्यासोबत. काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत नवनाथ बन आहेत, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय पत्रकार विश्लेषक उदय तानपाटक आहेत, आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राहुल गडपाले आहेत आणि राजकीय विश्लेषक अनय जोगळेकर देखील आपल्यासोबत जोडले जातात. काँग्रेसचे प्रशांत जगताप थोड्याच वेळात जोडले जातील. सगळ्यात पहिले मला हा प्रश्न चर्चेची सुरुवात करायची उदय तानपाटक यांच्यापासून. उदय तानपाटक, तुमच्यापर्यंत माझा आवाज येतोय का? असेल पण ते हे स्पॉट ठीक आहे. उदय तानपाटक यांच्याकडे अजूनही आपला तांत्रिक आवाज जाण्याच्या आधी राहुल गडपाले यांच्याकडे जातो. प्रादेशिक पक्षांचं राजकारण आपण बघितलं, भाजपसोबत असाल तर तुमचं राजकारण आहे, भाजपच्या विरोधात असाल तर ते सगळे पक्ष सत्तेतनं बाहेर जाताना आपल्याला दिसत आहेत. तुम्हाला वाटतंय असंच चित्र आहे आणि आगामी काळात ते चित्र अजून वाढत जाईल? राहुल? निश्चितपणे याच्या पुढच्या काळात भाजपसोबत जे जे पक्ष राजकारण करतायत तर तुम्ही जोपर्यंत भाजपसोबत त्यांच्यासोबत चालणार आणि त्यांच्यासोबत त्यांची भूमिका घेऊन चालणं इथपर्यंत जोपर्यंत असाल तोपर्यंत तुमचा राजकारणातला जो प्रभाव आहे किंवा राजकारणातली जी तुमचं अस्तित्व आहे ते फक्त टिकू शकतं. पण ते वाढण्याच्या दृष्टीने जर ते पक्ष स्थानिक पक्ष जर पारंपरिक पद्धतीने विचार करत असतील तर मला वाटतं की त्यांच्यासाठी तसा स्कोप आता नाही आहे. अगदी महाराष्ट्राचा विचार किंवा तुम्ही आता जे पद्धतीचं पूर्ण देशभरातलं ॲनालिसिस कमलेश मांडलं तर ते अत्यंत योग्य आणि समर्पक आहे आणि त्यातून असं स्पष्टपणे आपल्याला जाणवतं की जे काही सगळे प्रादेशिक पक्ष आहेत त्यातही विशेषतः जे त्या राज्यांची प्रादेशिक अस्मिता घेऊन चालणारे जे पक्ष आहेत त्या पक्षांचं अस्तित्व धोक्यात आणण्याच्या दृष्टीने भाजपने त्यांची खूप छान एक प्रकारची विशिष्ट सिस्टमॅटिक पद्धत त्यांनी तयार केलेली आहे आणि त्या पद्धतीनुसार ते आयदर आमच्याकडे या आमच्यासोबत येऊन पूर्णपणे आम्हाला समर्पण द्या, सरेंडर करा, किंवा आमच्या विरोधात जर राहणार असाल तर तुम्हाला पूर्णपणे हरवण्याची तयारी जी आहे ती भाजपने खूप चांगल्या पद्धतीने केली असते. एक प्रकारचं स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट ज्याला आपण म्हणतो ती स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटची भाजपची स्वतःची अशी एक पद्धत आहे आणि त्यानुसार ते आयदर लोकांना सोबत घेतात किंवा विरोधात जरी असतील तरी त्यांना सिस्टमॅटिक पद्धतीने संपवायचं कसं, तर याच्यासाठीचा एक विशिष्ट अजेंडा म्हणजे आपण म्हणतो की भाजप हा असा एक पक्ष आहे की जो 24 तास निवडणुकीच्या राजकारणात असतो. म्हणजे एकीकडे राज्य चालवणं, देश चालवणं हे जरी ते त्यांच्या पद्धतीने हाकत असले तरी त्याचसोबत अत्यंत बारकाईने ते त्या प्रत्येक पक्षाचा त्या प्रत्येक राज्याचा बारकाईने विचार करतात. त्यासाठीची योग्य स्ट्रॅटेजी त्यांनी अंमलात आणलेली आहे, त्याच्यासाठीचं एक प्रकारचं मेकॅनिझम त्यांनी उभं केलं आहे आणि मॅन टू मॅन मार्किंग करून म्हणजे नुसतं पक्षच नाही, नुसते प्रादेशिक पक्षच नाहीत तर त्या पक्षांना घेऊन चालणारे जे तिथली स्थानिक नेतृत्व असतात त्या स्थानिक नेतृत्वावर सुद्धा भाजपच्या लोकांचं अत्यंत बारकाईने लक्ष असतं. प्रसंगी जर त्यांना वाटत असेल की ते पक्ष आपल्याकडे येऊ शकत नाही तर त्या किमान नेत्यांना तरी स्वतःमध्ये सामावून घ्यायचं आणि आपलं जे इलेक्शनचं कॅल्क्युलेशन आहे ते कुठल्याही परिस्थितीत बिघडू द्यायचं नाही, अशा विशिष्ट पद्धतीची एक मेकॅनिझम जे आहे ते भाजपने तयार केलेलं आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने ते चालवत आहेत. आता याच्यात ते इथिकल आहे की नॉन इथिकल आहे या चर्चेमध्ये मी जाणार नाही कारण की त्याच्यावर स्वतंत्र हा चर्चेचा मुद्दा असू शकतो. पण राजकारण म्हटलं की शक्यतांच्या सर्व पॉझिटिव्ह शक्यतांचा विचार करायला पाहिजे आणि तो इतर पक्ष करत नाही. हे आपण आता ते चुकीच्या दिशेने जात आहेत का काय अशी परिस्थिती आता आलेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने भाजपने स्वतःचा पूर्ण देशभर म्हणजे सगळ्या संपूर्ण देश भगवा करण्याच्या दृष्टीने त्यांनी जे पाऊल उचललं होतं ते आता थोडं पूर्णत्वाकडे जाण्याच्या दृष्टीने आपल्याला त्याचे रिझल्ट येताना दिसत आहेत आणि साहजिकच त्याचा परिणाम जो आहे तो स्थानिक जे प्रादेशिक पक्ष आहे त्यांच्यावर होतोय. कमलेश? बरोबर. नवनाथ बनजी, तुम्ही जर कार्यक्रमाची सुरुवात बघितली असेल तर मी सत्या सिनेमातलं एक उदाहरण दिलं होतं. सत्या सिनेमात जसा भिकू मात्रे म्हणतो मुंबई का किंग कॉन, तसंच मला आणखी एक तुम्हाला दीवार सिनेमातला अमिताभ बच्चनचा डायलॉग आठवण करून द्यायचा आहे. अमिताभ बच्चन मंदिरात जाऊन देवाला म्हणतो खुश तो बहुत होंगे आज तुम. तशीच परिस्थिती आज भाजपची? निश्चितपणे जनतेने पश्चिम बंगालची जनता त्याच्यामुळे ह्या प्रादेशिक पक्षांच्या स्थितीमुळे म्हणतो जनता पार्टी नाही, त्याच्याबद्दल माझं फक्त थोडंच एक रिझर्वेशन आहे कमलेशजी. तुम्ही जो उल्लेख केला की प्रादेशिक पक्ष संपत चालेत का, असं नाहीये. जे राहुल गांधी सोबत गेले ते संपत आले, जे काँग्रेसच्या नादी लागले ते संपत आले, अशा पद्धतीचं वर्णन याचं केलं पाहिजे. हे बघा महाराष्ट्रामध्ये पण काय झालं,
जे जे इंडी अलायन्सचे भाग झाले ते सगळ्या पक्षांची वाताहत झाली, कारण त्यांना हे लक्षातच येत नाहीये की पंतप्रधान नरेंद्र मोदी जी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, यांच्या बाजूने वारा आहे, यांच्या बाजूने जनसंख्या आहे, यांच्या बाजूने जनचळवळ आहे. हे लक्षात न आल्यामुळे प्रादेशिक पक्ष जे जे राहुल गांधी सोबत गेले, काँग्रेस सोबत गेले, इंडी अलायन्सचे घटक झाले, ज्याचं तुम्ही विश्लेषण सगळं सुरुवातीला केलं, ते सगळ्या पक्षांची त्या त्या राज्यातनं वाताहत झाली. म्हणजे अगदी महाराष्ट्राचा विचार केला आपण तर उद्धवजी ठाकरे यांची काय स्थिती होती. महाराष्ट्रामध्ये एक काळ असा होता की शिवसेनेचा आवाज हा सगळ्यात मोठा आवाज होता, परंतु उद्धवजी ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आज मुंबईमध्ये फक्त 20 आमदार आहेत आणि बाकी एकाही महापालिकेमध्ये त्यांची सत्ता आली नाहीये. त्यातला अर्धा गट तेच राष्ट्रवादी तुमच्यासोबत काँग्रेसच्या आला ना? बाबतीत झालं. राष्ट्रवादी तुमच्यासोबत आला ना अर्धा गट त्यांचा, नाही, उद्धव ठाकरेंचा. शिवसेना म्हणजे उभाटा गट. उद्धवजी ठाकरे हे राहुल गांधींच्या नादी लागून सगळा पक्ष संपवून घेतला आणि आज शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे. त्याच्यामुळं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत. राष्ट्रवादी ओरिजिनल भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे, उपमुख्यमंत्री आमच्या सोबत आहेत. पण जे इंडी अलायन्सचे घटक झाले, उभाटा गट असेल किंवा एनसीपी शरद पवार यांची काय अवस्था झाली विधानसभेच्या निवडणुकीला आपण ते बघलं. तसंच अगदी तामिळनाडूमध्ये तीच परिस्थिती आहे. याशिवाय केरळमध्ये थोडंसं वेगळी परिस्थिती आहे की केरळमध्ये काँग्रेस आणि स्थानिकांना संधी मिळाली, परंतु आसाम असेल, बाकी छोटी छोटी राज्य आहे. आपण म्हणजे जिकडं उत्तर महाराष्ट्रामध्ये तर प्रादेशिक पक्षांना तसा फारसा थारा नाहीये, कारण उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या सगळ्यामध्ये म्हणजे अरविंद केजरीवाल वगळता आणि उत्तर भारतामध्ये समाजवादी पार्टी वगळता बाकी उत्तर भारतामध्ये तसं भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे दोनच पक्ष आहे. परंतु केजरीवाल हे जेव्हा काँग्रेससोबत इंडिया अलायन्सचे घटक झाले तेव्हा केजरीवालांची दिल्लीमध्ये काय अवस्था झाली आपण बघितलं. तिकडं बाकी इतर पक्षांची अवस्था थोड्याफार प्रकारानं अगदी तशीच जाती. समाजवादी पार्टीची अवस्था देखील म्हणजे येणाऱ्या आता मला वाटतं 2028च्या सुरुवातीला उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका येऊ घातली, त्याही निवडणुकीमध्ये समाजवादी पार्टी जर का काँग्रेससोबत गेली तर त्यांचीही तीच अवस्था होणार आहे. आणि अशा पद्धतीचं प्रादेशिक पक्षांना गिळंकृत करण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीने जे जे सोबत आले त्यांना साथ देऊन, त्यांना सोबत घेऊन एक प्रकारे पुढे नेण्याचं काम केलंय. याच्यात दुसरी एक थेरी समजून घेतली पाहिजे. प्रादेशिक पक्षांची ताकद कमी होत असताना आपण देश म्हणून, राष्ट्र प्रथम म्हणून एकत्र येतोय का हा पण विचार केला पाहिजे. लोक जेव्हा तुम्ही हा महत्वाचा मला पुढच्या मुद्द्याकडे बिलकुल आहे. नाही नवनाथ, पण तुम्ही हा मुद्दा उपस्थित करतायत. अनय जोगळेकरजी, वन नेशन वन इलेक्शन तसंच वन नेशन वन पार्टी या दिशेने वाटचाल सुरू आहे का? असं अजिबात नाही मला वाटतंय. कारण तुम्ही ज्या प्रादेशिक पक्षांचा उल्लेख केला त्यातले जे विंध्य पर्वताखालचे प्रादेशिक पक्ष आहेत ते मुख्यतः भाषिक आधारावर तयार झालेले आहेत. त्या भाषा समूहावर होणारा अन्याय किंवा त्यांना वेगळी सापत्न वागणूक या आधारावर ते तयार झालेत. जे विंध्य पर्वताच्या वरची उत्तर भारतातले प्रादेशिक पक्ष आहेत ते मुख्यतः एका जातीच्या आधारावर तयार झाले, भले त्याला नाव समाजवादी वगैरे काहीतरी विचारसरणीचं असलं तरी. आणि जे प्रादेशिक पक्ष निर्माण झाले ते सगळे एका घराण्याची मालकी असलेले पक्ष तयार झालेले आहेत. ठीक आहे, घराण्याची मालकी असण्यात काही चूक नाहीये, शेवटी लोक जर निवडून देत असतील तर काही बिघडत नाही. पण या सगळ्या घराण्यांचा ज्या गोष्टीसाठी त्यांनी राजकीय पक्ष काढला त्याच्याशी पूर्णपणे संबंध तुटलेला आहे. मराठी माणसासाठी पक्ष काढणारे पक्ष मुलांना कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकवतात, त्यांचे सगळे मित्र अमराठी असतात, त्यांचे सगळे स्नेहसोबती सगळे मोठे बिल्डर असतात आणि त्यामुळे जो सामान्य मराठी माणूस आहे त्याच्याशी यांना काहीही देणं घेणं नसतं. आता 50 वर्ष झाली तरी अजून आंदोलन कशासाठी? मराठी सिनेमाला सिनेमा हॉल मिळत नाही, थिएटर मिळत नाही, याच गोष्टीसाठी त्यांचं आंदोलन. तुलनेने तामिळनाडू सारखे पक्ष आहेत, आंध्र प्रदेश सारखी राज्य आहेत जिथे या पक्षांचे संस्थापक होते ते मुख्यतः सिनेमा लाईन मधले होते, ते स्वतः कवी होते, लेखक होते, अभिनेते होते. त्यांच्यामुळे किमान 30-40 वर्ष त्या भाषांची स्थिती, त्या पक्षांची स्थिती अतिशय मजबूत राहिली. पण आता त्या पक्षातही तामिळनाडूमध्ये बघा, ज्या द्रविड राजकारणाचे पक्ष आहेत त्यांची पुढची पिढी देवळात जाते, ज्योतिष करते, सगळं करते, पण नाव मात्र तर्कवादी, विवेकवादी, सेक्युलर. त्यांच्या विचारधारेशी कोणताही संबंध उरलेला नाहीये. भाजपा हा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. निवडणुकीच्या राजकारणात जे काही करणं आवश्यक आहे ते भाजपा सगळं करतो, याच्यामध्ये कोणताही गैरसमज नको. पण तरी देखील भाजप विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. आणि आसाम असेल किंवा बंगाल असेल जिथे मुस्लिम लोकसंख्या 30%, 40%, तिथेही जर भाजपा जिंकत असेल याचा अर्थ एवढ्या मोठ्या प्रतिकूल परिस्थितीतही एक मोठा गट असा आहे की जो वाटतो की भाजपा आपल्याला अल्टरनेटिव्ह आहे. जोपर्यंत प्रादेशिक पक्ष हे त्यांना हे कळत नाही, जोपर्यंत ते अंगीकारत नाहीत
तोपर्यंत त्यांची लढाई अशीच होत राहणार आहे. जसं पाकिस्तानमध्ये आर्मी इंक नावाचं एक पुस्तक लिहिलेलं, कशा प्रकारे आर्मी देश चालवतोय, तशा आपल्या प्रादेशिक पक्षांची अवस्था झाली. जर ती बदलली नाही तर त्यांचा अशीच अवस्था होणार असं मला वाटतं. नाही, पण तुम्ही म्हणतात की या प्रादेशिक पक्षांच्या आजच्या रोलमुळे, पण भारतीय जनता पक्षासोबत असाल तर तुम्ही तर तुमचं अस्तित्व टिकेल, भारतीय जनता पक्षासोबत नसाल तर तुमचं अस्तित्व नाही. उदय तानपाटकजी, तुम्हाला हे पटतंय का की जे पक्ष विरोधात, आता नवनाथ बन यांनी जी मगाशी त्यांनी लॉजिक त्यांचं मांडलं की जे काँग्रेससोबत गेले ते पक्ष संपले, पण आज एकंदरीत देशातले सगळे महत्त्वाचे पक्ष, आज ज्या प्रकारे DMK आणि ममता बॅनर्जींचा पराभव तिथे झालाय, हे सगळे पक्ष संपल्यामुळे फॉर्मिडेबल जो ऑपोजिशन आहे तो संपत चाललाय, तुम्हाला पटतं का? नाही, याच्यामध्ये कसं आहे, प्रादेशिक पक्षांबद्दल जर बोलायचं झालं आपण तर बघा, तामिळनाडूमध्ये दुसरा जो पक्ष आलाय तो प्रादेशिक पक्षच आहे ना, तो कुठे राष्ट्रीय पक्ष आहे. शेवटी तो एक द्राविडी एक राजकारण जे आहे ते नव्याने पुरा सुरू झालेलं आहे. मला असं वाटतं की प्रादेशिक पक्ष संपण्यापेक्षा ना त्याला नवीन लोकांना नवीन त्याचे नवीन स्वरूप लोकांना हवं आहे. त्याच्यामध्ये विशेषतः तरुणांना हवं आहे, विशेषतः महिलांना हवं आहे. तेच प्रादेशिक पक्षात नेते जे आहेत ते बघून ते कंटाळलेत लोक आता. मला वाटतं की पूर्ण संपणार नाही प्रादेशिक पक्ष. महाराष्ट्राचं बघाल तर तुम्ही तिथली परिस्थिती वेगळी आहे, पण इतर ठिकाणी आता आपसारखा पक्ष आहे, तो सुद्धा प्रादेशिक पक्ष होता, म्हणजे तो राष्ट्रीय म्हणून त्यांनी प्रयत्न केला, पण तो अक्सर आता तो दिल्लीत गेलं त्यांचं. आता ते पंजाबमध्ये राहिलेत, फक्त पंजाबपुरते राहिलेले आहेत. किंवा इतर ठिकाणी जरी म्हटलं आपण तर महाराष्ट्रामध्ये तर ते दोन्ही सेना ज्या आहेत, म्हणजे आता मनसे आणि उद्धव ठाकरे गट जो आहे त्यांची परिस्थिती आता जी काय ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे प्रादेशिक पक्ष संपत चालले आहेत का असा जो विषय आहे ना, तो मला वाटतं की ते अकसत चाललं एवढं नक्की आहे. अकसत चालले आपण म्हणूया. बघायला जाल तुम्ही, पूर्वी आपण म्हणतो की राजकीय पक्षाचं राजकारण कधी संपत नाही, ते अकसत चालले आहेत, पण हळूहळू म्हणजे जर तुम्ही सत्तेसोबत असाल तर तुमचं अस्तित्व टिकेल थोड्याफार प्रमाणात, तुम्ही श्वास घेऊ शकाल, नाहीतर मग तुमचं हळूहळू ऱ्हासाकडे सुरुवातच आहे. हो, हे खरं आहे. हे बाकी 100% खरं आहे. विशेषतः बघा 89 नंतर प्रादेशिक पक्ष पुढे येत गेले. काँग्रेसच्या 89 नंतर ह्रास होत गेला काँग्रेसचा, त्यानंतर प्रादेशिक पक्षांचा उदय होत गेला. महाराष्ट्राचा 90च्या दशकामध्ये शिवसेनेचा उदय झाला, म्हणजे जास्तीत जास्त राज्यव्यापी शिवसेना झाली. किंवा अन्य ठिकाणी बघितलं आपण तर ते तसं होत गेलं. परंतु भाजप सत्तेवर आल्यानंतर प्रादेशिक पक्ष संपवण्याचा ज्या पद्धतीने पद्धतशीरपणे प्रयत्न झाले किंवा संपत गेले म्हणून त्यांना आपण आपोआप संपत गेले असतील, पण हे वस्तुस्थिती ती अशी आहे की हे पक्ष संपत गेलेले आहेत, आता हळूहळू आकसत गेलेले आहेत. आणि त्याला भाजप कारणीभूत आहे का तर काही प्रमाणात आहे, पण काही प्रमाणात ते पक्ष स्वतःही कारणीभूत आहेत. सत्तेसोबत राहणं आवश्यक आहे का तर आहे, कारण आताच्या मतदाराला सत्ता पाहिजे. मतदार तुम्हाला विरोधी पक्षामध्ये असलं मतदारालाच आवडत नाहीये. बघा तुम्ही, म्हणजे वोटर बदललेला आहे, वोटिंगचा पॅटर्न बदललेला आहे. आणि विरोधामध्ये राहून तुम्ही बोललात की तुम्ही ट्रोल होता, आणि ट्रोल म्हणजे काय होतं, सोशल मीडियात होता. प्रत्यक्ष मतं तुम्हाला पडो न पडो सोशल मीडियात तुमच्याबद्दल काय मत आहे याच्यावर तुमचा मोठेपणा किंवा यांचं तुमचं बाकीच्या गोष्टी ठरतात. त्यामुळे प्रादेशिक पक्षांनी सत्तेबरोबर राहावं का तर आता राहायला तर पाहिजे, दुसरा पर्याय दिसत नाही काय त्याच्यामध्ये. म्हणजे सत्तेसोबत जाणं हा त्यांच्यासाठी पर्याय, त्यामुळे ते स्वतःही संपत चालले तुम्ही म्हणतात. आता